नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव चांदा तुमचं सर्वांचं नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सहर्षपणे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 16 एप्रिल 2026 शिफ्ट 1 केमिस्ट्री सीईटी 2026 कसा होता पेपर, किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल बनणार, सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, जेणेकरून असे नवीन अपडेट काय होणार नाही, तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि अशाच नवीन अपडेटसाठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल इंजिनिअरिंग म्हणा किंवा फार्मसी म्हणा अशा अकॅडमिक कोर्सेससाठी, तर तुम्हाला काय करायचं, या काउन्सिलिंगसाठी नेक्स्ट स्टेप अकॅडमीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचं, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील बघा ते तुमच्यापर्यंत काय होणार नाही, मिस होणार नाही. यासाठी तुम्हाला जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय, जेणेकरून जे काही नवीन अपडेट असतील ते तुमचे मिस होणार नाही. आता बघूया आपण या ठिकाणी केमिस्ट्री सीईटी 2026 डेट 16 एप्रिल 2026 शिफ्ट 1 आजचा पेपर. ओके, आजचा कंप्लीट पेपर अनालिसिस आपण या ठिकाणी करूया, प्लस एक्सपेक्टेड पर्सेंटाइल काय असणार तुमचे 16 एप्रिल 2026 पहिल्या शिफ्टचे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करतोय बघा. आजच्या पेपरची जर आपण लेवल बघायला गेलो, जो फिजिक्स होता तुमचा खूप मॉडरेट होता या ठिकाणी, म्हणजे जास्त डिफिकल्ट पण नाही म्हणता येणार आणि इझी पण नाही म्हणता येणार. ओके, तर फिजिक्सची जी लेवल होती तुमची खूप मॉडरेट होती. त्यानंतर केमिस्ट्री हा तुमचा खूप इझी होता. त्यानंतर जो मॅथ आहे तुमचा, मॅथ मग काय होता, मॉडरेट प्लस थोडा काय होता, टफ होता. ओके, मॉडरेट टू टफ या ठिकाणी आपण म्हणूया. तर मग या ठिकाणी ओव्हरऑल डिफिकल्टी काय होती पेपरची, तुमची मॉडरेट होती. म्हणजे पेपर जास्त अवघडही नव्हता, जास्त सोपाही नव्हता, एकदम काय होता, मध्यस्तर होता, म्हणजे मीडियम होता. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ओव्हरऑल कन्क्लुजन असेल, जर फिजिक्सचं आपण या ठिकाणी ब्रेकडाऊन केलं तर फिजिक्समध्ये जे क्वेश्चन होते तुमचे सर्वात जास्त, यामध्ये न्यूमेरिकल जास्त होते आणि फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होते आजच्या पेपरमध्ये. त्यानंतर केमिस्ट्रीचा जर विचार केला तर यामध्ये ऑर्गॅनिक प्लस इनऑर्गॅनिकचे काय होते या ठिकाणी क्वेश्चन होते विद्यार्थी मित्रांनो, आणि इझी क्वेश्चन होते. म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांनी केमिस्ट्रीवर जास्त फोकस दिला असेल, केमिस्ट्री जर चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केला असेल, ओके, कारण ह्या पोर्शन काय होता, इझी होता, तर मग तुमचे काय होऊ शकतो, पर्सेंटाइल मध्ये या ठिकाणी काय येऊ शकतो, बूस्ट येऊ शकतो, ज्यांनी केमिस्ट्री चांगलं केलं असेल त्यांच्यासाठी. ओके, त्यानंतर एक मिनिट त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मॅथचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर मॅथ हा तुमचा लेंदी क्वेश्चन होते मॅथमध्ये, आणि टाइम कन्झ्युमिंग होता तुमचा, आणि काही ट्रिकी क्वेश्चन पण मॅथमध्ये होते. मग आता बघूया आपण तुमचे किती मार्क्स वरती किती पर्सेंटाइल बनणार. ओके, सर्वांसाठी चॅलेंजिंग प्रश्न आहे. ओके, चला तर मग बघूया. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा म्हणतोय, नवीन अपडेट मिस न हो यासाठी काय करायचंय, लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय. आणि जर तुम्हाला शिफ्ट 2 चा अनालिसिस पाहिजे असेल आजच्या डेटचं, तर कमेंट बॉक्समध्ये शिफ्ट 2 असं कमेंट करायचंय. ओके, तर बघा ज्यांना 160 प्लस मार्क्स असतील त्यांचे किती पर्सेंटाइल बनणार, 99.5 पर्सेंटाइल आजच्या शिफ्ट मधून बनणार. त्यानंतर ज्यांना 150 ते 160 या रेंज मध्ये स्कोर असेल त्यांचे 99.99 पर्सेंटाइल बनतील. ओके, त्यानंतर ज्यांचा स्कोर असेल बघा 140 ते 150 दरम्यान, त्यांचे 98 ते 99 पर्सेंटाइल बनतील. ज्यांचा स्कोर 130 ते 140 या रेंज मध्ये असेल 97 ते 98 त्यांचे काय बनतील या ठिकाणी, पर्सेंटाइल बनतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 120 ते 130 ज्यांचा स्कोर असेल त्याचे 95 ते 97 पर्सेंटाइल बनतील. ज्याचा स्कोर 110 ते 120 असेल त्यांचा 94 ते 95 पर्सेंटाइल बनतील. ज्याचा स्कोर 100 ते 110 असेल त्यांचा 92 ते 94 पर्सेंटाइल बनतील. ज्याचा स्कोर 90 ते 100 या दरम्यान असेल त्याचे 88 ते 92 या दरम्यान काय बनतील विद्यार्थी मित्रांनो, पर्सेंटाइल बनतील. त्यानंतर ज्याचा स्कोर 80 ते 90 या रेंज मध्ये असेल त्यांचे पर्सेंटाइल 85 ते 88 बनतील. ज्यांचा स्कोर 70 ते 80 या लेवल मध्ये असेल त्यांचा पर्सेंटाइल 80 ते 85 बनतील. ज्यांचा स्कोर 60 ते 70 या रेंज मध्ये असेल त्यांचे पर्सेंटाइल 75 ते 80 बनतील. आणि ज्यांचा स्कोर 50 ते 60 असेल त्यांचं जे पर्सेंटाइल 65 ते 75 बनतील. आणि ज्यांचा स्कोर 40 ते 50 असेल त्यांचे 55 ते 65 काय बनणार, तुमचं पर्सेंटाइल बनणार. आता विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट, आजच्या पेपरनुसार डिफिकल्टी लेवल तुमची मॉडरेट असल्यामुळे 60 मार्क्स ज्या कॅन्डिडेटला असतील त्यांचे जे अप्रॉक्सचे पर्सेंटाइल आहे बघा या ठिकाणी किती बनवू शकता, 75 ते 80 बनवू शकता. कशाच्या बेसिसवर, डिफिकल्टी लेवलच्या बेसिसवर आपण सांगतोय. जर नॉर्मलायझेशन झालं तर यामध्ये काय होऊ शकतो, थोडाफार बदल होऊ शकतो. नाहीतर तुमचे जे पर्सेंटाइल एक्सपेक्टेड जे मी सांगितले यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, नाही तर या रेंज मध्ये काय होऊ शकते, तुमचे पर्सेंटाइल येऊ शकते. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ लाईक करायचं, तुमच्या मित्रांना शेअर करायचं. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.